नमस्कार. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडवा आनंद वाढवा आणि मनामनामध्ये पसरू द्या सुखाचा गोडवा, अशा शुभेच्छा या मराठी नववर्षाच्या निमित्ताने मी तुम्हाला सगळ्यांना देत आहे. परंतु या शुभेच्छा देण्यासाठी आज IBN लोकमतवर आलेले आहेत सुपरस्टार गोविंदा. आपलं स्वागत आहे गोविंदाजी गुढीपाडव्याच्या या कार्यक्रमामध्ये. आणि मराठी नववर्षाच्या या शुभ पर्वकाळी आज आपण मराठी लोकांशी जो संवाद मराठीतून साधणार आहात, यासाठी मी कार्यक्रमाच्या आरंभीच तुम्हाला धन्यवाद देतो. लक्ष लक्ष मराठी बांधवांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडव्याचा हा मुहूर्त साधून आज तुम्ही IBN लोकमतच्या लक्षावधी कोट्यावधी दर्शकांबरोबर संवाद साधणार आहात. मला या सुखसंवादाच्या सुरुवातीलाच पहिला प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतो, तो म्हणजे विरार वसई या भागातून पुढे आलेला एक तरुण मुलगा 1986 पासून लव 86 या सिनेमापासून ज्याची सिने कारकीर्द सुरू झाली आणि आता 2016 मध्ये सुपरस्टार आणि प्रथितयश सिनेस्टार असलेला गोविंदा. या दोन टप्प्यांमधलं जे आयुष्य आहे, या आयुष्याकडे तुम्ही कसं पाहता? आईचा आशीर्वाद आहे. मला जे काही लाभलं आईच्या आशीर्वादानं आणि तिच्या कृपेनंच. आणि त्यात विरारची भूमिका म्हणजे अशी की विरार वसई सर्वसाधारणतः आपण त्याच्याकडं गाव म्हणून बघायचो, परंतु माझ्या हिशोबानं हे नेहमीच दैवीस्थान राहिलं आहे. अष्टतारेमधनं तारादेवीची कृपा त्या स्थानावर आहे. तिथले जे लोक आहेत त्यांनाच ते माहीत आहे. त्यात मम्मीचा आशीर्वाद, गावातल्या वयस्करांचाच आहे, सगळ्यांचाच आशीर्वाद आणि आईवडिलांचा आशीर्वाद, त्या सगळ्यांमुळेच. तुम्ही मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलात, अण्णासाहेब वर्षक शाळा आहे, त्यानंतर कॉलेज आहे. तिथून मुंबईकडे येण्याचा जो प्रवास होता, नंतरच्या काळामध्ये तुम्ही मुंबईत आलात, पण तिथल्या आठवणी मात्र तुमच्या अजूनही तुमच्या सोबत आहे. ते बघून हा फार कृपेच्या आहेत त्या. ही जर्नी जी राहिली माझी, फारच देवाने मला असं काही दाखवलं जे सहसा लोकांना बघायला मिळत नाही. ते लहानपणातलं माझं तिथलं ती शाळा असो, विद्या मंदिर आमची, किंवा तिथून वसई कॉलेजला आम्ही जेव्हा त्या शिक्षणासाठी मी निघालो तिथं ती वेळ असो, किंवा तिथून जेव्हा मी स्ट्रगल सुरू केलं त्यावेळेला मला माहीत नव्हतं की मी हिरो होईल किंवा काय. मला असं वाटलं होतं की मी आय जस्ट ट्राय टू डू समथिंग फॉर माय मम्मी. पण हे कधीच माझ्या मनात नव्हतं आलं होतं की मी हिरो होईल. मला फक्त घरातल्या सगळ्यांनाच सुखी करण्यासाठी, मम्मीला सुख देण्यासाठी मला हिरो व्हायचं होतं. असं होतं, पण मी होईलच असं काही ते काही ठाऊक नव्हतं त्यावेळेला. पण तुमच्या इच्छेंना देव कसा साथ देतो ते त्यावेळेला मला बघायला मिळालं त्या जर्नीत. इच्छाशक्ती जी आहे आणि तुम्ही त्यावेळेला घेतलेला तुमचा जो आईकृपेनं जो मला साधलेला तो मी माझ्या मनाने तो संकल्प जो घेतला होता ना त्यावेळेला, तो सिद्ध करत असताना मला फार लोकांची मला साथ मिळाली. आणि मी जसजसं पुढे निघत गेलो मला लोकांची साथ मिळत गेले. मलाही आश्चर्य त्यावेळेला, आश्चर्य पण नाही, असं सहज वाटायला लागलं होतं की हा हे तर मला साथ होईलच. पैसे नसायचे खिशात. तुम्ही सिनेमा कसा बघायचा त्या काळात? सिनेमा बघण्यासाठी पण पैसे नसायचे मित्रांकडून. माझे मित्र आहेत हितेंद्र ठाकूर, त्यांच्याकडनं कधी काय, या सगळ्यांकडे त्यावेळेला होते पैसे. पण कठीण होतं ते. त्यावेळेची जी परिस्थिती जी होती फार कठीण होती. नाही, तुम्ही जेव्हा सिनेमा बघायचा मित्रांकडून पैसे घेऊन, तेव्हा कधी वाटलं होतं का रुपेरी पडद्यावर आपण असे दिसू, किंवा आपण मला हे माहित होतं की मी काहीतरी मी करेल काहीतरी. हे नव्हतं माहीत की मी हिरो होईल. आणि त्यातून त्यात असा की जगात
10व्या नंबरवर त्या लोकांनी मला प्रसिद्ध म्हणून असं सांगितलं. हा त्याचा अवॉर्ड घ्यायला आम्ही गेलो नाही तिथं. 1999 मध्ये मला ठाऊक आहे BBC ने जो पूर्ण जगभरातून सर्वे केला होता त्यामध्ये शतकातील अभिनेते, स्टेजवर काम करणारे आणि सिनेमामध्ये काम करणारे या सगळ्या अभिनेत्यांचा जो त्यांनी सर्वेक्षण केलं होतं त्यात तुम्ही जगात 10व्या क्रमांकावर होता. त्याचा विश्वास झाला नाही मला. आणि मी गेलोच नाही त्यावेळेला ती अवॉर्ड घेण्यासाठी. मला असं वाटलं की एखाद्या वेळेस आपली जगातली जी पॉप्युलेशन आहे ना त्याच्यात जास्त भारतीय लोक आहेत, तर त्या हिशोबाने त्या लोकांनी मला अवॉर्ड दिला असावा किंवा काय, विश्वास पटत नव्हतं त्यावेळेला. तरी देवाने जे आम्हाला दिलं, हे जे काही लाभलं त्याची जी कृपा राहिली, हे माझ्याबरोबर नेहमीच मला असं वाटतं की आई आशीर्वादानं झालं आहे. आईचा आशीर्वाद तुमच्या मागे सातत्याने आहे असं मी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बोलताना ऐकलेलं आहे. आईची जी भक्ती आहे ती भक्ती तुमच्या प्रत्येक कृतीमधून झळकत असते. आताही सुद्धा बोलताना सातत्याने तुम्ही आईचा जो गाण्याचा संस्कार होता तो सुद्धा तुम्ही तेवढ्याच प्रमाणात जपलेला आहे. हां, पण मी कधी मम्मीकडनं ते क्लासिकल संगीत काही शिकून घेतलं नाही. मला असं वाटायचं की मी काहीतरी आय शुड डू समथिंग न्यू, फ्रेश, समथिंग विच इज नॉट जस्ट क्लासिकल. लोकांना समजावं आणि त्यांना असं वाटावं की बाबा हा माणूस जे काही करतोय आम्हाला हे काही सरळ सरळ समजते. बरोबर. तर तो जो माझा प्रवास होता, ती जी जर्नी होती, त्यात मला फायदा झाला. माझे जोक्स असो किंवा माझ्या मनात आलेले विचार असो, त्यांना मी जेव्हा चित्रपटात मांडायचो तर त्या लोकांना असं वाटायचं की हा थॉट याने कुठून काय कसं काय आलं. ते काही लिहिलेलं नव्हते त्यावेळेला. तुम्ही सहज उत्स्फूर्तपणे ते करायचं. सहज आणि त्याच वेळेला ते सुचायचं. सुचायचं. तसं झालं ते. आणि ते काय लिहिलं गेलं. 2-3 सांगा ना त्यातले किस्से. फारच आहे तशी सगळे. मला कधीच आठवतील असे पटकन आवडलेले जास्त. आमच्या विरारला त्यावेळेला फार वेगळे वेगळे आम्हाला करेक्टर दिसून यायचे. ते जास्त करून ते या बाजूला, मुंबईच्या बाजूला ते जास्त हे आहे ना. मी कुली नंबर 1 पिक्चर केली होती. त्यात मी करेक्टर केला होता. तर तो विरार गावात दिसून आला होता. तर त्याची डोळेच ना तसे होते. विरार स्टेशनवर तुम्हाला दिसायला एका हॉलदाराने त्याला प्रश्न विचारला. तो असा बसून राहिला होता. तर त्याला त्याने विचारलं, हे आँख क्या दिगर है? आँख नहीं दिगर है. वैसे ही आँख नहीं दिगर है, मैं वैसा ही ते मला विसरलंच नाही. मी मला हा करेक्ट कधी मला चान्स मिळाला ना तर मी चित्रपटात त्याला. आणि ज्या वेळेला मी शूटिंग करत होतो त्यावेळेला हा त्याच्यात नव्हता. शूटिंग होत नव्हती त्यावेळेला. शूटिंग थांबून राहिले. म्हणे मला करेक्टर ढूंढ रहा है गोविंदा. मी बोला तुम्ही मला विचार करू देत नाही. साईन करत असताना मी स्टोरी पण ऐकत नाही. बरं. असाच मी सेटवर आलोय. तर सेटवर आल्यानंतर मला सेटवरला थोडा टाईम लागणार ना. तर हे लोक थांबून राहायचे त्याच की हा काहीतरी विचार करून सांगेल. तर हा करेक्टर तयार झाला तिथं. तर हा पर्सनली बघितलेला करेक्टर आहे. हसीना मान जाएगीमध्ये ज्या वेळेला तो मी पंजाबीचा करेक्टर केला होता तो पर्सनली बघितलेला करेक्टर. तोही तसाच होता. तो जे जेवण वाढत होते त्याला आणि त्याला तो आला आणि तो सांगता, यार तेरी बुट्टी है, खाना देंदी है, एंज करके देनी है, उनको एंज दे यार. तर मी बोला हा काय हा असा माणूस नॉर्मल दिसत नाही. तर जो नॉर्मल दिसत नाही तो नवा चित्रपटासाठी करेक्टर होऊ शकतो. आणि मला असं वाटलं की हा काय वेगळाच दिसून आला मला. हाही मी चित्रपटात कधीतरी मला चान्स मिळाला ना तर आय विल सी टू इट दॅट आय पुट हिम इन टू फिल्म. तर ते तसं झालं. तर ते लिहिले गेले नव्हते आणि त्याच्या हिशोबानं मग
त्याच्यासाठी डायलॉग्स वगैरे नव्या पद्धतीने मग ते लिहिले गेले. म्हणजे हिंदी सिनेमामध्ये तुम्ही विरारमधले जे तुमचे क्षण जगलेले होतात ते हिंदी सिनेमामध्ये तुम्ही आणि हेच नाही, असेच नाही. मम्मीमुळे मला फारच म्हणजे जे जगप्रसिद्ध आणि श्रेष्ठ असे कलावंत ज्यांचे आपण दर्शनच घेतले ना तरच ते फार कमालची गोष्ट असावी. तसे लोक तेही त्या शास्त्रीय संगीतशी जोडलेले आणि ते त्या गायक वादक फारच महान असे तेही मला भेटून त्या सगळ्याच गोष्टींचा एकत्र म्हणजे असा फायदा झाला की हा जो मिक्स माझा जो नेचर झाला. आता ज्या पद्धतीने म्हणजे तुम्ही 30 वर्ष सिनेमामध्ये काम केल्यानंतर आता वेगळ्या टप्प्यावर आहात. तुमची मुलगी सिनेमामध्ये यायला लागलेली आहे आणि म्हणजे पुढची पिढी आता पदार्पण झाली. आता तुमचं यानंतरच्या काळातला सिनेमा कसा असेल? सिनेमा सिनेमाच असतो. त्याला तुम्ही मांडण्याचे प्रकार वेगळे केलेच तरी शेवटी तुमची चालते ती कल्पनाच चालते. बरोबर. तुमच्या विचारांना तुमच्या कल्पनेला तुम्ही ती ठेव दिली त्या ठेवमुळे ते काय सिनेमा ते काय चेंज होत नाही. सिनेमा तर सिनेमाच राहील. मला असं वाटतं की आता पण जेवढे चित्रपट आता नवीन आले ते त्याच्यातनं जास्तीत जास्त चित्रपट तेच सुपरहिट झाले जे 80चे दिसून येतात. बरोबर. त्यावेळेला लोकांनी असे अधूनमधून सांगायला सुरुवात केली होती म्हणे अरे ये थोड़ा सा ना ओल्ड सिनेमा लग रहा है और ऐसा लग रहा है जैसे पहले हमने देखा ये बहुत हो गया. त्यानंतर थोड्या दिवसानंतर बघा हे चित्रपट जास्त पद्धतीचे यायला लागले. इवन आय थिंक इन मराठी चित्रपटात पण आपण जे आत्ता जे बघतोय ना ते चित्रपट त्या लोकांनी त्या पद्धतीने जेव्हा बनवायला सुरुवात केली तर आता ते चांगले दिसून येतात. अभिनेता नेता झाला आणि परत नेता अभिनेता झाला. मला असं वाटलं की मी त्या वर्ल्डला मी बिलॉन्ग करत नाही. आय फील दॅट यहाँ से निकलो और प्रेमपूर्वक निकलो. वो बहुत टफ होता है. तुमच्या एकूण अभिनयावर आणि नृत्यशैलीवर आपले मास्टर भगवान किंवा काही वेळा दादा कोंडके तुमच्यातून झळकताना दिसतात. तर हे म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही मराठीचं प्रतिनिधित्व हिंदी सिनेमात करताना दिसता. तुम्हाला काय लोकांचे रिएक्शन कसे असायचे? मला असं वाटते की मला वेगवेगळ्या भूमिका करायला मिळाल्या. माझ्या ज्या वेळेला करिअर सुरुवात झालं तर त्या लोकांना असं वाटलं होतं की डान्स त्याला दिला तर ते चित्रपटात म्हणजे ते चालणार आणि ह्याला त्याचा त्रास होणार नाही कधीच. तर मी त्यावेळेला विचार करायला लागलो की बाबा काहीतरी करून असं काहीतरी करावं लागेल की त्याच्यातून बाहेर पडावं लागणार आपल्याला. तर त्यावेळेला हत्या नावाची फिल्म 1988 मध्ये मी स्वतः प्रोड्यूस केली. ती सुपरहिट झाली. त्याच्यात डान्सेस जास्त नव्हते आणि ती डायलॉग्स आणि दॅट वॉज अ प्रॉपर सिनेमा. आणि त्यात मग कीर्तीने माझे ज्येष्ठ भाऊ आहेत त्यांनी ती डायरेक्ट केली होती. तर ती सुपरहिट झाल्यानंतर मग ते वेगळ्या याच्याने बघायला लागले की मग आता त्याला सिरियस रोल देऊया त्यांना. पण ते सगळं करत असताना मला मी जेव्हा आदरणीय दिलीप साहेबांबरोबर शूटिंग करत असताना त्यांनी मला सांगितलं गोविंदा तू कॉमेडी कर. आणि हां कारण ज्या वेळेला मी सिरियस सीन शूट करायचो त्यावेळेला इट यूज टू अफेक्ट ऑन माय नर्व्स. तर त्यांनी मला सांगितलं गोविंदा तू कॉमेडी कर. ते तू केलं तर तुला त्याचं तुला फायदा होईल. पर्सनली फायदा होईल. मी ती सुरुवात केली आणि त्यानंतर मग कधीच मागे वळून बघितलं नाही. आणि त्यावेळेत हे सगळे चित्रपट झाले ज्यात तुम्ही म्हणतात जे भगवान दादांचे असो किंवा दादांचे डान्स असो त्यांचे त्यावेळेनंतर ते सुरू झालं तसं. आणि तो 14 वर्षाचा जो काळ होता
त्यात कधीच मागे वळून बघितलं नाही मी, सुपरहिटच राहिलो तेव्हा. क्या बात आहे. तर वेन यू टच ऑल दिस लिजंड्स, ते भगवान दादा असो किंवा दादा असो, हे सब दे ऑलवेज बीन लिजंड. आखेमध्ये पण मला लोकांनी सांगितलं म्हणे तुम्ही दिलीप साहेबांची कॉपी केली किंवा मला दिस इज अ लिजंड. हे दैवी आहेत लोक. आपण त्यांची नाही पण केली कॉपी, ते कुठून कुठून ते तुमच्या दिसत असतात. बरोबर. दिसून येतात ते. एक काळ असा होता की गोविंदा हे नाव इतकं वाढत गेलं की त्यावेळेसचे जेवढे सुपरस्टार होते त्याच्यामध्ये अमिताभ बच्चन सुद्धा होते, ज्यांना गोविंदांची थ्रेट वाटत होती त्यांच्या करिअरला. ह्या सुपरस्टारच्या माध्यमातून आय फील हा जो सब्जेक्ट आहे, मला असं वाटतं की हा माझ्याशिवाय जास्त करून कुठल्याही दुसऱ्या ॲक्टर बरोबर जास्त असं कधीच झालं नाही. माझी थ्रेट ॲक्टर्सना, मग त्यानंतर कधी कधी मला असं ऐकून यायचं की हिरोईनला पण असं वाटतं की बाबा हे डान्स करेगा ना तो खा जाएगा. तर मला असं वाटतं की हा जो न्यूज पसरायला लागला सगळीकडे, त्यामुळे माझा ॲज अन ॲक्टर मला त्रास झाला. आणि त्रासच नाही, त्यामुळे संपूर्ण त्या चित्रपटावर हे इफेक्ट व्हायला लागलं. त्याचं मूळ कारण सक्सेसच असावं, दुसरं काहीच नसतं. जेव्हा तुम्ही कंटिन्युअसली फॉर 14-15 इयर्स सक्सेस देत राहतात ना, पिक्चर हिट देत राहतात, त्यानंतर ते तसं काही मग लोकांना काहीतरी हे चान्स हवा असतो की मला इथून असा तसा काहीतरी करा आणि याला व टायमेवर येत नाही किंवा चित्रपटात हा खाऊनच जाईल, ह्याच्याबरोबर काम करणं फार कठीण आहे, ते सगळं काही लोकांनी पसरवायला सुरुवात झाली. ते पण त्याच्याकडे मी नेहमीच दुर्लक्ष दिलं. मला असं वाटतं की नेगेटिव्ह साईडकडे नाहीच बघितलं तुम्ही. व्हॉट एव्हर रिमेन्स इट रिमेन्स फॉर द गुड. आणि तुमचं ते दुर्लक्ष केल्यामुळे तुमची जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेचा त्या घात त्यावेळेला होत नाही. तिथं ती ऊर्जा कायम राहते तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये, कामामध्ये, योगायोगमध्ये, जीवनात, प्रत्येक ठिकाणी ती दिसून येते की हा माणूस वेगळा आहे. आणि त्या वेगळ्यापणात पण असं नाही असलं पाहिजे की म्हणे सक्सेसमुळे किंवा फेल्युअरमुळे हा चेंज होतोय. तुमचा जो प्रवास होता त्याच्यात एक महत्त्वाचा टप्पा असा आला की अभिनेता नेता झाला आणि परत नेता अभिनेता झाला. तर हा म्हणजे एक असा वर खाली नेणारा टप्पा होता. फारशा लोकांनी मला प्रश्न विचारला की गोविंदा तुम्ही कसे काय पॉलिटिक्समध्ये आलात नाही. मी बोला मी काहीही वयस्करांना म्हणजे मोठ्यांना न विचारता मी कधीच काही करत नाही. माझे डिसिजन्स जे असतात ते माझे नसतातच कधी. म्हणजे माझे नसतात म्हणजे सुरुवातीला मम्मीनाच विचारून मी जे काय डिसिजन घेतले, या जेही असो जीवनात ना. ज्या वेळेला पॉलिटिक्समध्ये मी आलो तर लोकांना असं वाटलं की हा याच्याच हृदयाची अशी ही असावी इच्छा असावी. तर माझी काय त्या हिशोबाची माझी व्यवहार पण नव्हते, माझी भाषा तशी नव्हती. ती भाषा आणि त्यांची ती क्रिया असते, त्या क्रियेला समजायलाच मला कितीतरी वर्ष निघून गेले. हां खरं आहे ते. आणि त्यात मी कधीच खोटं सांगितलं नाही की बाबा मला हे समजतं आणि मी हे करू शकतो. तर तेच मला असं वाटलं की मी त्या वर्ल्डला मी बिलॉंग करत नाही. जसंच मला ते समजलं की मी ह्याला बिलॉंग करत नाही, मग मी इथं राहून कसं काय हे आहे. दॅट्स मीन आय एम डिस्टर्बिंग देम अँड आय एम डिस्टर्बिंग माय वर्क अँड आई फील दॅट यहाँ से निकलो और प्रेमपूर्वक निकलो. वो बहुत टफ होता है. तर त्याच्यातनं मी कसं ते निघालो. अगेन आय फील दॅट ते मोठ्यांचा जे वयस्कर होते त्यांचा माझ्यावर आशीर्वाद राहिला. त्या लोकांनी मला ते करू दिलं, त्याचा त्रास झाला नाही मला कधी. आय फील दॅट आय बीन व्हेरी लकी. देवाला जे तुम्हाला दाखवायचं असतं ते तुम्हाला वेगळ्या स्थानावर घेऊन जाऊन आणि तुम्हाला तो त्याचे मूळ तर त्याचे दाखवून टाकतो की बाबा हा हे असं आहे जग. आणि त्यात तुम्ही बाहेर पडत असताना तुम्हाला ते कळलेलं असतं की पण तुमचा तिथं जास्त इंटरेस्ट नसतो की बाबा हां ठीक आहे फाईन इट्स गुड.
इट्स अ डिफरंट वर्ल्ड अँड टफ. पण राजकारण एकीकडे सिनेमातला संघर्ष तुम्ही बघितलेला होता, पण राजकारणातला संघर्ष तुम्हाला फार काळ सहन नाही करता आला. सूर्याचा ताप तसाच असतो. राजकारण जे आहे ते सूर्यवर्ग आहे. सूर्याचा ताप सोहणं आणि त्याच्यातले जे आश्चर्य असतात ते वयस्करांना पण होतात. ज्यांना असं वाटतं की आम्ही हे सगळं काही बघून घेतलं आहे आणि आम्हाला माहीत आहे हे सगळं आणि आम्हाला सगळं कळतं की राजकारण म्हणजे काय, त्यांना पण सरप्राईजेस होतात ना. बरोबर. तर ते सूर्यवर्ग आहे. आम्ही जे आर्टिस्ट आहोत ते सगळे चंद्रवर्गाचे आहोत. आईचं प्रेम, शांत, आशीर्वाद, कृपा, त्या चंद्रमे त्या प्रेमात हा ताऱ्यांचा हा संपूर्ण झुंडच असतो, हा त्याच्याबरोबर असतो. तर त्याला त्याचा कधी त्रास होत नाही. हा वर्गच वेगळा आहे. दक्षिणची व्यवस्था वेगळी आहे. दक्षिणची लोक त्यांना हे कळतं की कसं काय व्यवहार करावा, काय करावं, त्यांची ती वेगळी आहे. त्यामुळे तिकडे राजकारण आणि सिनेमा एकत्र आहे. हा, दक्षिणेमध्ये आर्टिस्ट राजकीय आणि दक्षिण हे शब्द ऐकले तर ते खरं पटत पण नाही. आर्टिस्ट व दक्षिण हे खरं पडत नाही. आर्टिस्ट व ते वेगळं स्थान कुठं काय असेल काय, तर ते समजणं आणि त्याची ठेव, त्याच्यातले ते संबंध, आत्मसंबंध, हे सगळं फार महत्त्वाचं आहे. आणि जे राजकारणानं ते कळतं, मी त्या सगळ्यांना प्रणाम करतो. बाबा तुम्हाला सगळं कळतं ते, आणि त्याचं तुम्ही इफ ही इज नाईसली डुईंग इट, ही इज ग्रेट, बट ते टफ आहे. महाराष्ट्रातल्या आत्ताच्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? मनसेचा गुढीपाडव्याला मेळावा आहे, म्हणजे जसा दसऱ्याला शिवसेनेचा मेळावा होतो तसं मनसेचं सुरू झालेलं, आणि मनसेचं ज्या पद्धतीचं राजकारण आहे हिंदी भाषिकांविरुद्धचं ते सुद्धा तुम्हाला माहिती आहे. माझ्या वतीनं मी सगळ्यांनाच गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 9 वर्ष झालेत मी पॉलिटिक्सवरनं बाहेर पडलो. ज्या वेळेला मी बाहेर पडलो त्यावेळेला त्यांना असं वाटलं की हा काहीतरी सांगत असेल, पण इट डझंट मीन इट. काहीतरी इच्छा असेल याची माझ्याची. पण मी एकदा शब्द दिला तर मी जास्त करून तिथपर्यंत हालत नाही जिथपर्यंत असं मला वाटतं की हा माझ्यावर जे दैवी लोक आहेत त्यांची सगळ्यांची जी कृपा आहे, माझे जे ज्येष्ठ आहेत ते माझ्याबरोबर आहेत. तर 9 वर्ष झाले मी त्या बाजूला बघितलंच नाही, कधी टिप्पणीच नाही दिली. मला असं वाटलं की मी टिप्पणी देण्यासारख्या मी दिली तर त्या लोकांना असं वाटेल की बाबा याला इंटरेस्ट आहे. तर ते मला नकोच. मला बाबा त्यात काय महत्त्वाचं कसं असतं की तुम्ही त्या ठिकाणावर गेला तर तुम्हाला त्यांचा साथ मिळाला, तुम्ही त्यांना साथ दिला. साथ दिलेल्या माणसाला आणि त्यांचा साथ तुम्हाला मिळेल की नाही हे तुमचं शेवटी भाग्यच असते. आणि तुमच्या भाग्याला तुम्ही दुसऱ्याला कधी हे सांगू शकत नाही की बाबा तू त्याला जिम्मेदार आहेस. किंवा राजनीतीचा स्वभाव असतो. आता त्या स्वभावाला इलाज नाही. लोकांच्या जे कमाल करत असतात त्यांना पण तो भोगावाच लागतो ना शेवटी. मला ज्या वेळेला ते कळून आलं की बाबा मी या वर्गातला नाही, तर प्रेमपूर्वक निघावं. लोकांना वाईट म्हणून बाबा हे नाही, त्याच्या तिथं तसा आहे, तो तसा आहे, हा तसा आहे, हे काहीच कधीच केलं नाही. आता कोणा काँग्रेसच्या नेते मी सुधारावं असं मला असं वाटलं नाही. आता बाहेर पडल्यानंतरच्या काळामध्ये कोणा काँग्रेसच्या नेत्यांशी तुमचा संपर्क आहे का? मी संपर्क संबंध कधीच खराब करत नाही, पण ते राजकीय नसावेत, राजकारणामुळे नसावे. मला असं वाटलं की नको हे तो मला असं ते समजलं नाही आणि ते करायचं नाही. त्यानंतर त्याचा मग त्रास पण घ्यायचा नाही. ज्या वर्गात मी नाही त्याचे धर्म मला लागत नाही. त्याचे धर्मच मला लागत नाही, त्या वर्गातच मी नाही आणि त्या भूमीच्या त्या स्थानावर मी नाही. मग त्याचे कशाला ते दुःख भोगून घ्यायचे किंवा ती कारणं भोगून घ्यायची की ज्यामुळे आमचं काम थांबतो. ॲज अन आर्टिस्ट आय शुड नॉट स्टॉप. तुमच्याकडे लोकांची बघायची जी नजर असते तीच चेंज होऊन जाते. त्यांना असं वाटतं की हा जे काही सांगत आहे याच्यामध्ये काहीतरी असेल. हो, प्रत्येक शब्दांना लोक मोजायला लागतात आणि त्या शब्दांच्या
अर्थांना पण नवीन अर्थ द्यायला लागतात की बाबा हा याचं काहीतरी असं असेल. ते मी कधीच त्याच्यात मी जे काय सांगत असतो ना आणि जे मला म्हणायचं मी थेटपणे विरारसारखंच म्हणून जातो. जय विरार आहे तिथे. त्या दिवसापासून कधीच राजकीय टिप्पणी वगैरे त्यावेळेला केलीच नाही. आय हॅव टू कम टू माय वे अँड द वे आय यूज टू वर्क. त्याच्यात त्रास नसावा आता. आणि तिथं बघायचं पण नाही. लोकांना असं वाटेल की बाबा याला आहे ते काहीतरी आहे. जे आहे ते देवाची कृपा आहे. मस्त स्पष्ट आहे आणि सरळ आहे. आता आतापर्यंत त्रास नाही. तुम्ही असं फुलफ्लेज मराठी सिनेमा का केला नाही? मला असं वाटतं की हा योगायोग जो असतो तर हा तिथूनच आलेला असतो. आणि आपल्या मनाची इच्छा असली तर ते शेवटी तिथे होतच. तुम्ही जे काही आत्तापर्यंत या प्रवासामध्ये मिळवलेलं आहे, तर आताची जी तरुण पिढी आहे या तरुण पिढीसमोर आव्हानं मोठी आहेत, परंतु ते छोट्या छोट्या संकटांना सुद्धा घाबरताना दिसतात आणि ते जी लढाई आहे ती अर्धवट सोडतात. तुम्ही त्यांना काय सांगाल? कारण तुम्ही खूप मोठी लढाई पार करून या टप्प्यापर्यंत पोहोचले. ही पिढी घाबरट अशी मला तर कधी वाटली नाही. आय थिंक दे आर कॉन्शियस. जास्त अभ्यास झाला ना किंवा समजायला लागलं तर ते मोजकी कामं करतात, मोजकी शब्द पुढं मांडतात. त्याला असं वाटतं की बाबा आमच्या हातातून काहीतरी शब्द निघाला तरी हा काय होईल कसं काय. तर ते तशी झाली. लोकांना असं झालं आहे की बाबा आम्ही जे करू ते करेक्टच असावं, त्याच्यात काही क्लीन असावं ते. तर दॅट्स नॉट रॉंग. आय फील दॅट दे आर व्हेरी गुड, व्हेरी आय थिंक हार्डवर्किंग. आणि जसं आमच्या वेळेला हिरो म्हणजे हिरो, त्याने चांगली ॲक्टिंग केली, डान्स आणि कॉमेडी आणि चांगला दिसून आला तर तो हिरो आहे. आता त्या लोकांना बॉडी बिल्डर व्हायला लागतं. त्यांना रॅम्प वॉक बॉडी बनवावी लागायला लागते. इथे काय सिस्टम नंतर नवं झालं त्याला. त्यात त्यांची भाषा मग अशी असावी की वर्ल्ड त्यांच्याकडे बघतोय. आमच्या वेळेला आम्हाला चित्रपट घेऊन जावं लागायचं होतं की बाबा इथं तिथं. आता लोकांना असं चित्रपट इज लुकिंग व्हेरी नाईस, व्हेरी गुड, वा हे झालं. नाही रिपीट करे काय ते काय. अच्छा एकदा पुन्हा बघितलं. अच्छा एकदा पुन्हा बघितलं. ते असं पहिलं पुन्हा बघायला गेलं तर लोकांना चित्रपट बघायला परत त्या लाईनमध्ये उभं राहा. बरोबर. आता काळ बदलले. आता तसं काय. हा आता ते दे आर तंत्रज्ञान बदलले. हा त्यामुळे दे हॅव टू कम विथ अ क्लीन वे. दे आर डेव्हलपिंग देअर पर्सनॅलिटीज लाईक दॅट. बरोबर. आय एम विथ देम. आय फील दे आर व्हेरी करेक्ट अँड दे आर व्हेरी लव्हिंग. आपल्या वेळेला जशी ही सोय नव्हती तर आपल्याला असं वाटायचं की सगळे जिवलग आहेत. द फॅक्ट इज दॅट की दे वर लर्निंग इन दॅट प्रोसेस. दिस गाईज गर्ल्स दे आर तयार आहेत. ते तंत्रज्ञानाचं साथीने ते सगळ्या गोष्टी करतात. तर म्हणजे आताची तरुणाई त्यांच्याकडे तंत्रज्ञान पण आहे आणि त्यांच्याकडे आधुनिक जगाचं ज्ञान सुद्धा आहे, कारण जग खूप जवळ आलेलं आहे. त्यामुळे त्यांना फार हार्डवर्क करायला लागतो त्यांच्या क्षेत्रात. आय थिंक तुम्ही काय टिप्स द्याल त्यांना? दे आर बियॉन्ड माय टिप्स. दे आर बियॉन्ड. आय जस्ट फील दॅट ऑल द यंगस्टर्स आर बियॉन्ड माय टिप्स. कमाल आहे. हा त्यात मी असंच त्यांना हेच आजच्या गुढीपाडव्याच्या निमित्तानं मी हेच सांगू शकतो की बाबा तुम्ही हे सगळं करत असताना जे तुमची मूळ तत्व आहे, जे प्रेम आहे, ते हा जो दैवी कृपेचा जो योग असतो त्याला हे करायचं नाही. म्हणजे हातातनं नाही ते केलं पाहिजे कधी. त्याचे आनंद घ्यावेत.
जसं सुरुवातीला आपल्याला लहान सहान याच्यामध्ये ना पण आपल्याला असं वाटायचं की बाबा अरे आम्हाला हे सगळं बघायला मिळालं आता हे आनंद मिळायचा, आता या सीन इट या आय सीन इट अरे यार तर ते आश्चर्य संपतं. हा निघून गेलं ते. तर ठेवावं त्याचा ठेवावा त्याचे आनंद घ्यावे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतला त्याचे आनंद भोग आपला घ्यावेत. मला असं वाटते आय विल से दॅट फारच महत्वाची गोष्ट. हे आय विल से दॅट बिकॉज आय थिंक दिस स्मॉल थिंग्स हॅज अ बिगर इम्पॅक्ट. बरोबर. इट हॅज अ बिगर इम्पॅक्ट चेहऱ्यावर, पर्सनॅलिटीवर, जीवनात प्रत्येक ठिकाणी इट हॅज अ बिगर इम्पॅक्ट. यू हॅव टू बी क्लीन ॲट द सेम टाईम. ते असावं. छोट्या छोट्या गोष्टींमधला जो आनंद आहे. मला आठवतं तुम्ही नागपूरला मला दिलेल्या मुलाखतीमध्ये तुमच्या बालपणीचे प्रसंग सांगितलेले होते आणि आंबे पाडणे किंवा चिंचा पाडणे याच्यातला जो आनंद होता तो आनंद सुद्धा तुम्ही आतापर्यंत विसरलेला नाही आहे. त्यावेळेला म्हणजे मी असं म्हणालो तुम्हाला मला आठवत नाही. मला असं वाटतं की ही वेळ का हातातनं गेली ना मग ती परत कधी येत नाही. मग त्यातला तो रस पण मिळत नाही. आपल्या ज्येष्ठ जेवढे जे आहेत त्यांनी जी आपल्याला सुविधा दिली आहे या सुविधेचा हा सदुपयोग करून घ्यावा आणि त्याला घाबरून हातातून ती निघून गेली वेळ का तर ते तसं नाही करायला पाहिजे. आय थिंक दे आर व्हेरी गुड. दे शुड हॅव अ ग्रेट टाईम. तुमच्या पुढच्या पिढीबद्दल काय तुमच्या अपेक्षा आहे? अगेन वर्किंग हार्ड. आय फील दॅट नर्मदा नर्मदा आहे, यशवर्धन आहे, फार हार्डवर्क करतात हे लोक आणि मी एवढा हार्डवर्क कधीच नाही केला कधी जीवनात. मला असं वाटतं की दे आर वर्किंग मच मोर हार्डर दॅन मी. दे विल कम आउट विथ अ बिगर पर्सन मीन्स दिस स्टेटस लाईफस्टाईल and they'll come out as a great personalities. I feel they're already personalities. It's just the time which has to come. I feel जेव्हा ते शब्द काढत असतात आणि काहीतरी म्हणत असतात मला असं वाटतं की अरे यांच्या मनात हा कसा काय थॉट आला. म्हणजे या वयात यांना ही समज. या दे हॅव रीच टू दॅट. तर I feel great about it and I feel that it is they have been blessed by my mother. मम्मीचा आशीर्वाद आहे ते आहेच मला दिसूनच येतो सगळीकडे दिसून येतो तो आहे ती कृपा आहे. घरातील वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादावरच पुढच्या पिढीचं सगळं यश अवलंबून असतं. खरं निश्चितच. आता तुम्ही मराठी माध्यमात शिकलेले आणि त्यानंतर हिंदी सिनेमात प्रथित यश झालेले पण तुम्ही असं फुलफ्लेज मराठी सिनेमा का केला नाही? योगायोगच कधी झाला नाही. यापुढे आहे का? मी करत होतो ना मी मध्ये तर सुरुवात केली होती आम्ही आणि त्यात ते वी हॅव नॉट स्टॉप दॅट. मला असं वाटतं की हा योगायोग जो असतो हा तिथूनच आलेला असतो आणि आपल्या मनाची इच्छा असली तर ते शेवटी तिथे होतच तसं. मराठी चित्रपटात आता जेवढे मी हे आलेत आणि त्यांना बघितले मी दे आर साऊंडिंग दे आर लुकिंग नाईस दे आर साऊंडिंग गुड. त्यांचे सब्जेक्ट त्यांचे थॉट्स अँड द वे दे आर डुईंग इट नाउ इट्स ऑल लुकिंग नाईस. समवेअर ही वेळ जी आहे ती हातातनं गेली होती कुठेतरी आधी निघून गेली होती ती पुन्हा आली आहे. सिनेमा मराठी सिनेमानी खरी हिंदी सिनेमाची मुहूर्तमेढ रोवलेली होती ती पुन्हा आली आहे. आता ती जी ते हातातनं परत आपल्या निसटली नाही पाहिजे. मला असं वाटतं की ज्याच्या मनात जे विचार येतात जी कल्पना येते तो तसं सांगत असतो त्याची कल्पना पण ते थांबवावं किंवा त्याची ती आपली जी हा जो भाषेचा गोड आपल्याला लाभला आहे ही या स्थानाची जी कृपा आहे आणि ती संपूर्ण राष्ट्रावर आहे. असंच नाही की फक्त महाराष्ट्रातच आहे.
ते चित्रपट असो, ते नानासाहेबांमुळे, ती रुद्रस्थापना असो अहिल्याबाईंमुळे, चित्रपट स्थापना असो ती पण दादासाहेबांची. तर या स्थानावरनं हे सगळं घडून आले, तर ते आपल्या हातातून कधीच नाही गेलं पाहिजे. मला असं वाटतं की ही आता जी सुरुवात झाली ही सुरुवात आहे. मराठी सिनेमाची जास्त इम्प्रेस नाही व्हायचं. आणि मला असं वाटतं की सिन्स वी आर स्टार्टेड नाव, कमाल केलीच पाहिजे. तुम्ही तामिळनाडूचे चित्रपट बघा, त्यांचे तेलुगूचे बघा त्यांचे, तर त्यांनी त्यांच्या चित्रपटाला काय स्थानावर ते लोक घेऊन गेले. हां, यस, कमाल त्या लोकांनी केले. आणि तशीच आता कमाल सुरुवात झाली इथं. तर आय फील ग्रेट. तुम्ही मराठी सिनेमा बघायला वेळ काढता का? हां, मी बघतो ना. आणि मी जास्त चर्चा विषय करत नाही त्याचा. मला पुढे चित्रपट कधीच आवडत नाही, माझं स्वतः पण नाही. मला असं वाटतं की, आणि आम्ही काय फार विचार करू लागतो ना प्रत्येक सीनवर, शब्दांवर, तर चित्रपट हातातनं निघूनच जाते ते की अरे पिक्चर तो देखाय नाही. तर तसं होतं माझं. पण इफ यू कम्पेअर ना, तर फार सुधार झाले. आणि सुधारच नाही, मला असं वाटतं की यात त्यांना ते समजतं की आम्ही काय, हा चित्रपटाला आम्ही काय नव्या ठिकाणावर आम्ही घेऊन चाललो तिथं, तर तसं कसं घेऊन जायचं त्याला. दे आर डुईंग आय थिंक ग्रेट. अँड मे गॉड ब्लेस. आय फील की राईट टाईम टू डू ग्रेट वर्क. मी असो किंवा जसं मी 165 चित्रपट केले आहेत आतापर्यंत, यू कॅन नेवर बोस्ट ऑर से दॅट के यू आर ग्रेट. येस, यू हॅव डन इट. यू हॅव टू बी ऑलवेज, आय थिंक, स्टार्ट, बिगिन समवेअर. सो आय एम बिगिनिंग अगेन. वा, नवी सुरुवात. आणि आपण गुढीपाडवा म्हणजे नवी सुरुवातच असते. हा, तीच दैवी कृपा राहावी हीच आईबाई प्रार्थना आहे. वा, त्याच मूळ स्वभावाला अनुसरून मला ते ऐकायचं आहे तुमच्या तोंडून. शिवरामी सरदार. अरे भैया, 2 ओळी बोला. सरदार मला काय कुणाची भीती. आता ज्या पद्धतीने आपण मराठी सिनेमांबद्दल बोललात, मराठी भाषेचं सुद्धा तुमच्या जीवनामध्ये किंवा तुमच्या पूर्ण जडणघडणीमध्ये ते स्थान आहे. महाराष्ट्र ही तुमची कर्मभूमी आहे. तर या सगळ्याकडे बघत असताना आता तुम्हाला मराठी सिनेमामध्ये योगदान कशा पद्धतीने द्यावं असं वाटतं? मला असं वाटतं की योगदानासाठी तुम्हाला जास्त विचार करावा लागत नाही. तुम्ही प्रेमाने बघितलं तरी तो योगदानच असतो. तुम्ही बघताना करेक्ट काय आहे तुम्हाला जे वाटलं आहे ना, ते तुम्ही त्यांना सांगितलं की बाबा हे असं मला वाटतंय आणि हे याच्यात हा असा सुधार असावा. शेवटी ते योगदानच आहे ना. मला असं वाटतं की सुरुवातीला असं कलावंतांना असं वाटायचं की त्यांना जे समजतं ते दुसऱ्यांना समजत नाही. पण जेव्हा ते चित्रपट सिनेमात जातं आणि सिनेमात लोकांच्या जेव्हा तुम्ही त्यांचे रिॲक्शन बघतात ना, तर असं वाटतं की अरे वी आर ऑल कनेक्टेड. हा जो कनेक्शन आहे, या कनेक्शनला असं प्रचंड रूप द्यायला पाहिजे. म्हणजे ते नेटवर्क वाढण्याची जास्त गरज आहे. आता तुम्ही जेव्हा सिनेमा संदर्भात सांगत होता त्याच वरून मला आठवलं की तुम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतात, जे सांगितलं तुम्ही पैसे जमवून सिनेमे बघायचे, तर तेव्हाच्या मराठी सिनेमांमधली काही गाणी तुमच्या ओठावर नेहमी असतात. हल्ली मी गाणं म्हणत नाही. मी पैसे नाही मिळाले तुम्ही गाणं वगैरे म्हणत नाही. शिवरामी सरदार आम्हाला काय गुणाची भीती, ते तुमचं गाणं अजून माझ्या कानामध्ये आहे. आणि तो आईचा खऱ्या अर्थाने संस्कार आहे, मी असं समजतो. ते सगळे आईने जे संस्कार तुमच्यावर, कदाचित अप्रत्यक्ष संस्कार असतील, प्रेम,
भाषेच्या बियॉन्ड असतो. शब्दांच्या मांडवळावर त्याचा माणसाचं दुर्लक्ष होतो. बरोबर. तिथं लक्ष जात नाही. थोडं समजायला लागतं तर मग माणूस विचार करायला लागतो ना की बाबा मी काय सांगतोय ना, तिथे चुकीचे ना व्हायला पाहिजे काही म्हणत असताना. आता मी तसं झालोय, म्हणजे पहिल्यासारखं राहिलो नाही. माझ्या संपूर्ण घरापरिवारातले लोक पण मला सांगतात ना की बाबा तू थोडासा काहीतरी विचार करून शब्द असे यूज करायला लागले. मला जास्त चिंता वगैरे म्हणजे त्याचा त्रास घेऊ नका. दिस इज न्यू बिगिनिंग. हे फार मोजकं होईल. परंतु मूळ स्वभाव जो असतो तो चुकीचाच नसला आणि तो खराब नसला तर मग त्या गोष्टीचा त्रास पण होत नाही. त्रास नाही होत त्याचा. तर जो माझा मूळ स्वभाव आहे तो तसाच राहणार आहे. पण मला असं वाटतं की मी थोडासा गंभीर पण आहे. म्हणजे गंभीरते मला सूट करणार नाही. मला लोक रिॲक्ट पण तसंच करतात ना, काय रे त्याला असं वाटतं की हा आपला आहे हा. आणि त्याने मला तसं बघितलंय मस्ती करत असताना, नाही दतिंग करत असताना. दतिंग हा ते त्यावेळेचा शब्द ना, विराचा शब्द आहे. तर मूळ स्वभाव जो आहे ना तो तसाच राहील. मग त्याच मूळ स्वभावाला अनुसरून मला ते ऐकायचं आहे तुमच्या तोंडून. सरदार मला काय कुणाची भीती. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. गोविंदाजी तुम्ही आलात आणि या गुढीपाडव्याच्या निमित्ताने तुम्ही तुमचा सगळा प्रवास, तुमचं सगळं जगणं वेगळ्या पद्धतीने इथे शब्दामध्ये मांडलं. मनपूर्वक धन्यवाद. तुम्ही वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सर्वदा. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया.